31 धावांची खेळी करणारा रमेश सिंग ठरतोय सामनावीर पुरस्काराचा मानकरी। या रमेश सिंगच्या नावावर वेगवेगळ्या संघांमध्ये जाऊन स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आहे। माझ्या मते त्यांनी 3-4 वेळा स्पर्धा जिंकली आहे, परंतु प्रत्येक वेळेला वेगळ्या टीम मधून जिंकली आहे। हाही त्याचा एक वेगळा विक्रम आहे आणि सगळ्यात जास्त टीम मध्ये खेळणारा खेळाडू म्हणून सुद्धा रमेश सिंगची एक वेगळी ओळख आहे। संजय जिमोर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार रमेश सिंग यांना दिला जातोय। संतोष शर्मा खुश असतील कारण पहिली मॅच चांगल्या पद्धतीने जिंकली आहे। या रमेश, रवी कोडे यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर सुरुवातीला दुसऱ्या माळ्यावर चेकलिस्ट चेक करताना सुरुवातीला त्याला आपण पाहिलं, नंतर क्वेरी सबमिट करायला गेला आणि नंतर षटकार चौकारच मारायला लागला। हा, संजय जिमोर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आहे। या निलेश कुंजीर साहेब आपल्या शुभ त्या पुरस्कार द्यायचा आहे आणि AND म्हणजे अमित खातू यांच्या माध्यमातून मात्र हा पुरस्कार दिला जातोय। मिस्टर CHA प्रीमियर लीग। छोटू कुठेही असला तर लक्ष त्याचं CHA प्रीमियर लीग वर असतं। मिस्टर CHA प्रीमियर लीग, सगळ्यात जास्त CHA प्रीमियर लीग माझ्या मते तरी जिंकण्याचा विक्रम मंगेश पदाले 4 वेळा जिंकलाय, कदाचित सतीश देखील 3-4 वेळा पोहोचलाय, परंतु छोटू 3 फायनल जिंकलाय आणि 3 वेगवेगळ्या टीम मधून जिंकलाय। आणि पियुष ब्लास्टर अरुण मिश्रा साहेब यांच्याकडून रमेश सिंग यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार, संजय जिमूर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आणि एक टी-शर्ट AND। त्याचबरोबरीने जर पाहिलं तर या ठिकाणी संतोष शर्मा साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार, अशी पुरस्काराची उधळण आणि निलेश कुंजीर साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। रमेश सिंग छोटू। रमेश, कसं वाटतं ज्यावेळेला, कारण रमेशला मी खूप साऱ्या स्पर्धा खेळताना पाहिले, मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहिले, CHA प्रीमियर लीग खेलते वक्त कैसा लगता है? CHA प्रीमियर लीग खेलना एक अलग ही मज़ा आता है। यहाँ पे सपोर्ट बहुत अच्छा लगता है मुझे। यहाँ पे सब ऑलमोस्ट मुझे सब सपोर्ट ही करते हैं, इसके लिए बहुत अच्छा लगता है खेलना यहाँ पे। आणि आम्हालाही तुझी बॅटिंग किंवा बॉलिंग पाहायला खूप आवडतं, त्यामुळे CHA बांधवांशी देखील तुझी एक वेगळी अटॅचमेंट राहिलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। चला जाऊया त्यानंतरच्या मॅचसाठी, ज्या ठिकाणी आवाज असेल खास पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या ठिकाणून इकडे आलेले आमचे समालोचक मित्र प्रवीण गायकवाड सरांचा गाडी नंबर MH। हा, ऐका लक्षात महत्वाची सूचना आहे, MH46 BK 1425 BK 1425 कुणाची असेल, त्या गाडीच्या काचा उघड्या आहेत आणि आतमध्ये बॅग वगैरे आहेत, लक्ष द्या। MH46 BK 1425 1425 कुणाची असेल तर त्वरित गाडी जवळ जा, आतमध्ये बॅग आहेत आणि काचा उघड्या आहेत। त्याचबरोबर एक गाडी काढायची विनंती असणार आहे, वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। MH46 CE 8935 8935 8935 बाजूला घ्या। चला विलंब नका, चला दोन्ही टीम, आपल्याला आज कमीत कमी 10 तरी मॅच खेळवायच्यात आणि जास्तीत जास्त 12च्या 12 मॅच आजच खेळवायचा या ठिकाणी आपला इरादा आहे। चला तर त्याच्यामुळे दोन्ही टीम चला मैदानात। पंच चला आपण देखील मैदानात दाखल व्हा। या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत निलेश कुंजीर साहेबांचा, ज्यांनी या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर साईशा लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा निलेश कुंजीर साहेब, आमच्याकडे माणसांना ग्रुपच्या नावाने ओळखलं जातं, तसंच ग्रुप 4चे बरेच जण आहेत तिकडे, परंतु आपण सध्या निलेश कुंजीर साहेब यांचा सन्मान करणार आहोत। काहींना ग्रुपसाठी ओळखलं जातं, काहींना PQ साठी ओळखलं जातं, काहींना ADC साठी ओळखलं जातं, काहींना EOE साठी ओळखलं जायचं, काहींना बॉन्ड साठी ओळखलं जातं, असं आमचं नवनाथ। अशी प्रत्येकाची ओळख आहे आणि हा
या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे निलेश कुंजीर साहेब यांना. दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय. निलेशजी कुंजीर साहेब, असंच प्रेम या स्पर्धेवर आपलं निरंतर राहू द्यात आणि आपल्या देखील जे फॉर्म आहे त्याला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रोटेक्ट लॉजिस्टिक ही टीम मैदानाच्या आतमध्ये या क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. दर्शक मोठ्या संख्येनं मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. रोमहर्षक मॅचेस सकाळच्या सत्रापासून आपण या ठिकाणी पाहतोय आणि आणखीन एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये होते जारी. ही क्रिकेटची स्पर्धा जर पाहिली तर मात्र प्राप्ती लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. दिवसभरात लाईव्ह बरोबर जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील स्वागत असेल. पंच म्हणून अगदी आपण पाहतोय कार्यरत आहेत हेमंत कोळी सर, सचिन सावंत सर, त्याचबरोबर सन्माननीय संदीप सर. चला आता मॅच चालू होणं गरजेचं आहे. साई एकता फायटर्स आणि प्रोटेक्ट लॉजिस्टिक अँड शिपिंग ही मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होते. ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे सगळे संयोजक आयोजक झटताना नक्कीच आपण पाहतोय. 13व पर्व आजपासून नक्कीच जे चालू होते आणि 2 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला जे पाहायला मिळते एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये होतीये जारी. साई एकता फायटर्स टीम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. प्रोटेक्ट लॉजिस्टिक टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. चला मॅच चालू होणं गरजेचं आणि टाइम लिमिट आहे प्रत्येक इनिंग साठी. 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण केली जावीत, अन्यथा पंच तुम्हाला टाइम पेनल्टी देतील. याची देखील दक्षता सर्व संघांनी आज दिवसभरात घ्यायची आहे. टाइम लिमिट आहेत. सलामीची जोडी दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते साई एकता फायटर्स टीमची. सुनील येवले आणि सूर्यकांत गुंड. सीएचएचे एक पर्व याच फलंदाजानं आपल्या बॅटनं गाजवलं होतं. नाव आहे सुनील येवले. आज पुन्हा एकदा या 13व्या पर्वात मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण आपल्याला सिद्ध करण्यासाठी उतरताना पाहायला मिळतोय. सीएचए बांधवांसाठी ही क्रिकेटची स्पर्धा एखाद्या सणासाठी सारखी आहे, उत्सवासारखी आहे आणि अगदी आपण पाहतोय 13व्या पर्वामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा येऊन पोहोचली. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये होते जारी.
षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. सूर्यकांत स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं चालू होतंय. पहिला चेंडू फ्रंट बोर्डवरती आले होते, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला दिशा देण्याचा प्रयत्न होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतो आहे डॉट बॉल. सूर्यकांत गुंड, दुसऱ्या बाजूला सुनील येवले, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी जे टाकलं जाते मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी आपण पाहतोय शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेलाय. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. बॉलरचं नाव कळवा, कारण की जे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना बॉलरचं नाव माहित नाहीये. सुमित. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेला, त्या ठिकाणी झेल निसटलाय. चेंडू सीमा रेषेच्या लगत पोहोचतोय. पायाचा उपयोग त्या ठिकाणी केला गेलाय. धावा घेतल्या जातील तोपर्यंत 2. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 2 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. साई एकता फायटर्स ही टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. प्रोटेक्ट लॉजिस्टिक अँड शिपिंग टीम शतरक्षण करताना पाहायला मिळते. 4 षटकांची लढत आहे. स्लोअर 1 होता, पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू पोहोचतोय. सुसाट वेगात सीमापार खणखणीत चौकार. आक्रमण केलं गेलंय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सूर्यकांत गुंडक त्या ठिकाणी स्ट्राइक एंड वरती चौकार ठोकलाय आणि स्कोर कार्ड देखील वेगानं आता वाहताना पाहायला मिळतंय. 6 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. सुमित गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी ही क्रिकेटची स्पर्धा. सीएची बांधवांची नक्कीच ही क्रिकेटची स्पर्धा. मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. अखंडपणे 13 वर्ष जे चालू आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. सूर्यकांत बॅक टू बॅक 2 चौकार खेचताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 10 वरती. 2 अंकामध्ये या स्कोर कार्डनं प्रवेश केलाय. यावेळेला अगदी आपण पाहतोय अप्रतिम चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला जो पाहायला मिळत नाहीये. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 10 धावा धावफलकावरती. वाईड यॉर्कर नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपलाय. सुमित पहिलं षटक नक्की टाकताना आपल्याला जो पाहायला मिळाला. निसर्ग संपन्न मैदान आहे. दूरवरती जर पाहिलं तर मात्र डोंगरदऱ्यांचं सानिध्य पाहायला मिळेल आणि आज फार मोठी झाडी. 15 मिनिटांमध्ये अगदी आपण पाहतोय 3 षटक संपणं गरजेचंच असेल, अन्यथा टाइम पेनल्टी दिली जाईल याची दक्षता घ्यायची आहे. 15 मिनिटात 3 षटक ही संपणे गरजेचं, अन्यथा टाइम पेनल्टी दिली जाईल याची दक्षता खेळाडूंनी घ्यायची आहे. 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 चौकार येताना पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. उमेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज केतन सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. समोर आहे स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय सुनील येवले. हा चेंडू अगदी चांगला होता. बॅटची कडा त्या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सीएचचं एक पर्व याच फलंदाजानं नक्कीच गाजवलं. आज फार मोठ्या अपेक्षा असतील टीमला सुनील येवलेकडून. साई एकता फायटर्स टीमला अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली
आणि या स्ट्राईक एंड वरती सूर्यकांत गुंड पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात टीमला करून दिली आहे सूर्यकांत गुंडे यांनी. विशेष म्हणजे 2 चौकार देखील पहिल्या षटकात त्यांच्या बॅटमधून आलेत. स्लोअर वन होता, पायाचा वेध घेतलाय, अपील केलंय त्या ठिकाणी लेग बिफोर विकेट साठी. वेगवान सिंगल पूर्ण होती मैदानाच्या आतमध्ये आणि स्कोर कार्ड जर पाहिलं या सिंगल बरोबर पुढे जाऊन पोहोचेल 12 वरती. गोलंदाजी मार्क वरती या गोलंदाज आहे केतन. सुनील पोखरकर यांच्या वतीनं पारितोषिक आहे. सुनील येवलेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पारितोषिकांची देखील फार मोठी खैरात सकाळच्या सत्रापासून आपण या ठिकाणी पाहतोय. हे सीएच आहे, अगदी आपण या ठिकाणी पाहतोय सीएच प्रीमियर लीग आहे. प्रत्येक जण या ठिकाणी एन्जॉय करतो, आनंद नक्कीच लुटतो आणि एक चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा नक्कीच संपन्न होते. अखंडपणे 13 वर्ष चालू असलेली क्रिकेटची स्पर्धा. सुनील येवलेचा हा फटका अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला आक्रमण केलंय, वसूल केलाय एक सनसनीत चौकार. धावसंख्या घेते आकार, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. या चौकारासह स्कोर कार्ड 16 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. केतन यांचं षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा. सुनील येवले एक आक्रमक, एक स्फोटक फलंदाजा म्हणून या फलंदाजाकडे नक्कीच पाहिलं जातं. याच फलंदाजाला एका परवा सर्वांना डोक्यावरती घेतलं होतं. आता मात्र एक्सप्रेस बॉल आहे, तेज तर्रार चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बेसावतोय. डॉट बॉल असेल. सीबी ट्रॉफीचे आयोजक सुधीरजी जाधव साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. या आपलंही हार्दिक असं स्वागत साहेब. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रत्येकाची पावलं या क्रीडांगणाकडे नक्कीच वळताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडला होता, त्या ठिकाणी धावबाची संधी अगदी आपण पाहतोय. एक सिंगल तर पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेसाठी देखील पलायन. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड या 2 धावांबरोबर 18 वरती जाऊन पोहोचतंय केतन. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला आहे सुनील येवले आणि सूर्यकांत गुंड. चांगली सुरुवात एका बाजूला नक्कीच जी करून दिली. 4 षटकात एक चांगला स्कोर सेट करण्याचा नक्कीच जो प्रयत्न असेल. मैदानाच्या आतमध्ये सामने अतिशय रंगलेले आहेत, समान ताकदीच्या टीम्स आमने सामने. हाफ ट्रॅकर होता, त्यावरती प्रहार केलाय, चेंडू सुसाट वेगात फाईन लेगच्या दिशेला पोहोचेल चौकारासाठी. 4 रन. सुनील येवलेच्या बॅट मधून हा सनसनीत चौकार येताना जो पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 22 वरती. सूर्यकांत गुंड यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. सन्माननीय दादासाहेब पाटील अगदी आपण पाहतोय यांच्या वतीनं पारितोषिक असेल. षटकार खेळू द्या, चौकार खेळू द्या, सूर्यकांत गुंड यांच्यासाठी पारितोषिक असेल 500 रुपयांचं. सूर्यकांत यांच्यासाठी नक्कीच पारितोषिक या ठिकाणी लावली जात आहेत. दादासाहेब जगदाळे पाटील यांच्या माध्यमातून षटकार खेळो किंवा चौकार खेळो यानंतर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. 22 धावा धावफलकावरती. 11ची सरासरी अगदी आपण पाहतोय. 22 बनवल्यात. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी टाकलं जाईल. या स्पर्धेचे किट पार्टनर्स यश स्पोर्टचे सर्वेसर्वा निलेजी सोनकर साहेब, आपलं हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेला किट पार्टनर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत आहोत. यश स्पोर्ट्स तर नक्कीच या डिजिटल किट्सचं प्रत्येक जण कौतुक करतोय. सुंदर अशा प्रकारचे किट्स नक्कीच अगदी आपण पाहतोय यश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. या दरम्यान चेंडू थोडासा उसळी घेतोय, शरीरापासून दूर ठेवला गेलेला चेंडू जाणून बुजून अगदी आपण पाहतोय गोलंदाजानं कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. आणि आजकालचं क्रिकेट नक्कीच बदललंय. विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्वाचे मानले जातात. 4 षटकांची मॅच आहे. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय बाळू द्वारा. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय फुटवर्कचा कोणत्या प्रकारचा वापर फलंदाजाद्वारे केला जात नाहीये. अगदी आपण पाहतोय एका जागेवरती नक्कीच उभा आहे फलंदाज. स्ट्राईक एंड वरचा अगदी आपण पाहतोय सूर्यकांत. फुटवर्कचा वापर होणं खूप गरजेचं.
दोन चेंडू सेम टाकले, शरीरापासून दूर ठेवलेत. कोणत्या प्रकारचा फटका खेळण्यासाठी या संधी दिलेली नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे 22 धावसंख्येवरती. अगदी आपण पाहतो आहे. एक लक्ष वेधेन हुंडाईची i10 गाडी आहे ब्लॅक कलरची MH46CE 8935. कृपया ती बाजूला घ्यावी. या वेळेला मात्र नो बॉल येतोय. भरकटणारी गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. नो बॉल आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय फ्री हिटचा फायदा उठवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत द्वारा. यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क जो पाहायला मिळत नाही. फुलर लेनचा चेंडू होता. अगदी आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 23. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत आहे. पाहायचे कितपत स्कोर सेट केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. साई एकता फायटर्स विरुद्ध प्रोटेक्ट लॉजिस्टिक अँड शिपिंग. आक्रमण केलंय एक मिड विकेटच्या दिशेला. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात. घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी पूर्ण होती. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 24 वरती. सिंगल डबलला जास्त महत्व नक्कीच दिलं जाते. आणि या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा 24. बाळूचं या ठिकाणी तिसरा आणि महत्वपूर्ण षटक जारी आहे. आतापर्यंत कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही बाळू. चांगली गोलंदाजी प्रस्तुत करत असताना अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू आहे. चेंडू निसटलाय, सटकलाय. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी कॉल केलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये होतील पूर्ण. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 26 वरती. या तिसरं षटक मार्गस्थ असताना एक अवांतर धाव निश्चितपणे या षटकामध्ये खर्च केली. परंतु त्यानंतर केलेली गोलंदाजी प्रभावशाली. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही आणि एका बाजूला रोखून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय गोलंदाज बाळू. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेला त्या ठिकाणी मात्र चेंडूला खेळून काढले. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेला चेंडू सीमारेषा चिरतोय, तोडतोय, फोडतोय, जातोय चौकारासाठी. धावफलक या चौकाराच्या सहाय्यानं 30 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 30 रन ऑन स्कोर बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये चर्चा सत्र नक्कीच रंगताना पाहायला मिळतंय. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये या ठिकाणी सोपवावं. कारण की स्लॉग ओव्हर मध्ये पाहिजे की कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी मात्र जी केली जाते. अंतिम षटक, शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. यानंतर होणारी मॅच लंबोदर फायटर्स टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर PI लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करणं गरजेचं आहे. यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळेल. आणि 2 संघ असतील. लंबोदर फायटर्स टीमचा कॅप्टन आपण संपर्क करणं गरजेचं आहे. PI लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपण संपर्क करणं गरजेचं आहे. यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचचा टॉस आपण संपन्न करत आहोत. मी विनंती करेन जेवणाचा पॅकेट्स आपण सर्वांनी कलेक्ट करा लवकरात लवकर. जेवणाचा काउंटर थोड्या वेळात क्लोज होणार आहे. थँक्यू. धावफलकावरची धावा जर पाहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 30 धावा, 10ची सरासरी अगदी आपण पाहतोय. चला नेक्स्ट बोट टीम संपर्क करा. नाणेफेक आपल्याला करायची. अंतिम षटक या ठिकाणी हा चेंडू डाव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा. पंच दंडित करतायत, कळवतायत वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. योगेश अंतिम षटक नक्कीच टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय स्लॉग ओव्हर अगदी आपण पाहतोय. या षटकात जास्तीत जास्त धावा एका बाजूला वसूल करण्याचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे नाबाद आतापर्यंत दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. संधी आता निश्चितपणे आली आहे. कॅच ड्रॉप होतोय मैदानाच्या आतमध्ये. मिळतंय जीवनदान. घेतल्या गेल्या धावा या चेंडूवरती. एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 32 वरती. योगेशचं या ठिकाणी अंतिम षटक मार्गस्थ असताना 13वं पर्व मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होत असताना अगदी आपण या ठिकाणी पाहतोय एक महत्वपूर्ण मॅच जारी आहे मैदानाच्या आतमध्ये.
या दरम्यान फुलर लेनचा चेंडू होता, पुन्हा एकदा मिड विकेट दिशा निवडली, त्या ठिकाणी सिंगल घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि या दरम्यान मात्र यष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी. पहिली विकेट जाताना पाहायला मिळते, धावबादची शिकार. हॅलो, मी विनंती करेन नेक्स्ट मॅच लंबोदर फायटर्स टीमचा कर्णधार PI लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड टीमचा कॅप्टन. चला लवकरात लवकर या लंबोदर फायटर्स टीमचा कॅप्टन शिव षटक आहे. लंबोदर टीमचा कॅप्टन स्वतः ओनर आणि अगदी त्याच वेळेला ॲज अ कॅप्टन आणि सुधीरजी जाधव यांच्या मालकीचा संघ. काका आपणही उपस्थित व्हा, सुधीर चव्हाण आणि अगदी त्याच वेळेला PI लॉजिस्टिक टीमचा कॅप्टन. चला लवकरात लवकर या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळतात, त्या 33 धावा. अंतिम षटक मार्गस्थ असताना एव्हरग्रीन सदाबहार अशी व्यक्तिमत्व सुधीरजी जाधव साहेब, आपलंही हार्दिक असं स्वागत. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. योगेश गोलंदाजी मार्ग वरती तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला, अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. त्या ठिकाणी या चेंडूला फील्ड केले गेले, फेकी त्या ठिकाणी मात्र यष्टिरक्षकाच्या हातात पोहोचताना पाहायला मिळते. सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिव्हेशन या गोष्टींना फार मोठं महत्व असतं. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय अनेक समर्थक आपल्या टीमच्या बरोबर. हा चेंडू गुडघा टेकवलाय, दिशा दिली आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला फीड केलं जाईल, फेकी केली आहे यष्टिरक्षकाच्या हातात, पुन्हा एकदा यष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी. स्कोर कार्ड वरती विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सुनील येवले मैदानाच्या आतमध्ये सलामीला नक्कीच आलेला होता आणि चांगली सुरुवात सुनील आणि सूर्यकांतने जे केली होती. शेवटच्या षटकात दोनही फलंदाज परतताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. सर या चेंडूवरती किती धावा आहेत सर? एक धावा असेल. अर्थात स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 34 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक मार्गस्थ. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी आपण पाहतोय बुंध्यामध्ये टाकलेला चेंडू. लॉंगॉनचा शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. धावांसाठी फार मोठी धाव. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र या 3 धावांच्या साहाय्यानं 37 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अंतिम षटक मार्गस्थ. चांगली गोलंदाजी योगेशने नक्कीच साकारली. खास करून शेवटचं षटक हातामध्ये घेतलं, कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही मैदानाच्या आतमध्ये योगेश यांनी. आणि आतापर्यंत स्कोर कार्ड जर पाहिलं, चौथं षटक मार्गस्थ असताना 37 वरती आपण पाहतोय साई एकता फायटर्स फलंदाजी करत असताना. हा ट्रॅकर अगदी आपण पाहतोय लिडिंग एज लागते त्या ठिकाणी. विकेटचं होईल पतन. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. सदोतीस बनवल्या गेल्यात पहिल्या सत्रामध्ये. अगदी आपण पाहतोय 38चं लक्ष असेल. साई एकता फायटर्स या टीमनं फलंदाजी केली आणि 37 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष असेल. चला यानंतरच्या 2 टीम आपल्याला वारंवार कॉल केला जातोय. लंबोदर फायटरचा कॅप्टन आणि PI लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा कॅप्टन. नाणेफेक त्या ठिकाणी पार पडेल.
यस प्रणव माने साहेब विनंती असेल या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. प्रणव माने साहेब. इंदलकोचे अधिकारी प्रणवजी माने साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस आणि टेल. छापा काटा बोललं तरी चालेल. ओली सुकी लहानपणी आपण बोलायचो. छापा कॉल केलाय. हेड छापा चालाय. तर टॉस जिंकलाय. सुधीर सर काय निर्णय असेल? आणि माझ्या मते 13च्या 13 पर्व तुम्ही खेळलेले प्लेयर आहात. तर कसं वाटतं आज ही स्पर्धा खेळताना ॲज अ कॅप्टन 13 पर्व पूर्ण होतात आपल्या स्पर्धेला आणि निर्णय काय असेल? सध्या माझा निर्णय असेल आमच्या टीमने आम्ही फिल्डिंग घेऊ आणि कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि CAचे प्रीमियर लीग तर नक्कीच आमचा आवडीचं हे आहे. 7 वर्ष मी म्हणतो की नाही बाबा मी येणार नाही पण मीच पहिला पुढे असतो. चांगलं आयोजन आहे. बाकी पण आमचे सगळे मित्रमंडळ कमिटी सगळे सपोर्ट करतात. सगळ्यांचा सहभाग असल्यामुळे ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडली जाते. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. फिल्डिंग घेतली आहे दोन्ही टीम. आपण देखील आपली रणनीती बनवा. किरण आपल्याला शुभेच्छा. प्रणवजी या कसं वाटते प्रणवजी आज या ठिकाणी आपण पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन इकडे आलात आणि आमची ही स्पर्धा काय म्हणाल? खरंच खूप छान नियोजन असतं. मी ज्या वर्षी पहिल्यांदा आलो तेव्हापासून मी एकही वर्ष अजून मिस नाही केलेलं आहे. माझ्यामध्ये मला 7-8 वर्ष झाली मी कंटिन्यू येतोय. खूप छान वाटतं. खूप एन्जॉय होतो आणि सर्व कमिटीचं हार्दिक आभार. धन्यवाद. आपण देखील या ठिकाणी आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल. आणि जाऊयात आता या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. तर धन्यवाद. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर. आज जर पाहिलं तर मात्र 4 ते 5 समालोचक या क्रिकेटच्या स्पर्धेबरोबर नक्की जोडले गेलेले आहेत. तुमचे सहकारी 5 वर्षापूर्वी या CAचे मध्ये कार्यरत होते आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर. आणि यस तर या ठिकाणी CB ट्रॉफीचे आयोजक सुधीर जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत आम्ही. लोखंडे साहेब देखील त्यांच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुधीर काकांना विनंती असेल एका सुधीर चव्हाण यांना विनंती असेल आपण सुधीर जाधव यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातोय कारण येणाऱ्या अवधीमध्ये CB ट्रॉफी ही देखील आपल्या भेटीला येणार आहे आणि सन्मान केला जातो या ठिकाणी सुधीर जाधव यांचा. सगळ्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आठ आणि 9 मार्च रोजी CB ट्रॉफी ही स्पर्धा सुद्धा पार पडणार आहे आणि ज्यांना भाग घ्यायचा आहे संघांना मालकांना किंवा खेळाडूंना आपल्या सगळ्यांना विनंती याची नोंद आपण घ्यायची. मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या डावाकडे आपण जातोय. 38 धावांचा करायचा आहे पाठलाग. प्रोटेक लॉजिस्टिक आणि साई एकता यांच्यातील ही मॅच आहे. आमचे CAचे बांधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक घेऊन येत आहेत चंद्रकांत गांगड आणि स्ट्राईकवर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत उदय साटम आणि त्यांच्या जोडीला केतन म्हात्रे. उदय साटम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चंदू यांना गोलंदाजीसाठी पाहतोय. बेलापूरचं अतिशय सुंदर मैदान. हिरवळ पाहायला मिळते चोहो बाजूला. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. थोडासा टर्न केलाय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल साई एकता. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते ती म्हणजे प्रोटेक लॉजिस्टिक. योगेश जाधव आणि राम बोडके साहेब यांच्या मालकीची टीम एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला गणेश गणेश कांचन साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते. हा फुलर लाईनचा चेंडू होता. पहिलंच मन म्हणलं होतं उदय यांनी या बॉलला कव्हरच्या दिशेने खेळायचं किंवा पॉईंटच्या दिशेने खेळायचं परंतु वेगाने मात्र त्यांना या ठिकाणी थांबवलेलं आहे. आणि बॅक टू बॅक पहा ओव्हर 40 स्ट्राईकला आहे. ओव्हर 40 बॉलिंगला आहे.
आणि त्यांच्यामधील सुद्धा लढत इकडे पाहायला मिळते. 13वं पर्व खूप चर्चेत पाहायला मिळत आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर दिवस आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पहिला उदय साटम यासाठी ओळखले जातात. कव्हर्सला मारलाय बॉल, दर्जेदार फटका येताना पाहायला मिळतोय उदय यांच्या बॅटमधून. वा उदय वा, क्लास 4. वीस वर्षापूर्वी जो होता किंवा पहिल्या पर्वात आम्ही पाहिला होता 12 वर्षाच्या अगोदर, तोच क्लास आजही पाहायला मिळतोय. ओहो, परंतु यावेळेला चंदूला सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाली आहे. कव्हर्सला खेळण्याच्या नादात यॉर्क करून घेतला आणि दांडी 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 गुल. विकेट येते महत्वाची. आज या क्रीडा स्पर्धेमध्ये आमचे सगळे सीएचे बांधव एका बाजूला येताना पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्यापासून म्हणजे बऱ्यापैकी सीएचे बांधवांच्या स्पर्धा या सेकंड सॅटर्डेलाच असतात. बऱ्यापैकी कस्टम बंद असतं आणि त्यामुळे या स्पर्धा सेकंड सॅटर्डेलाच ठेवल्या गेल्या. जानेवारी किंवा काही अपवाद म्हणजे पहिल्या पर्वात एप्रिल किंवा मे महिन्यात झाली, त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी सातत्याने स्पर्धा पाहायला मिळाली. कोरोनाचा एक अपवाद वगळता मात्र ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. प्रमोद डेरे आलेत. 360 बॅटिंगसाठी प्रमोद ओळखले जातात. आज आपल्या टीमसाठी कामगिरी त्यांनाही करावी लागणार आहे. परंतु चंदू चांगली गोलंदाजी करतायत. उदय यांच्यासारखी एक मोठी विकेट या ठिकाणी आली आहे. प्रमोद डेरे यावेळेला आल्या पहिलाच बॉल प्रमोद डेरे यांनी चांगल्या पद्धतीने खेळलाय, पॉइंटला उडवलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली खरी, परंतु 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. प्रोटेक्टला इकडे विजय मिळवून नव्याने सुरुवात करावी लागेल. धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे 6 धावांवर. या मॅचला जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. साई एकता विरुद्ध प्रोटॅक्ट. ओहो, याही वेळेला कव्हरची दिशा. वा प्रमोद, चांगला स्ट्रोक आलाय, निघालाय सीमारेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. संपेश आले होते तिकडे. 2 धावा तर घेतल्या. तिसरीचा कॉल परंतु थांबवलंय केतन यांनी आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 8 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर संपली. 8 धावा, अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा हा खेळ पाहायला मिळतोय जो तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा आहे, लाडका आहे. आणि आज याच क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा आमच्या सीएचे बांधवांनी भरवलेली, सीएचे बांधवांसाठी भरवलेली क्रीडा स्पर्धा सीएची प्रीमियर लीग. आणि ती आता 13व्या पर्वात येते. अगदी काही मित्र पीयूबी बिल्डिंगच्या मागे पार्किंग मध्ये टाइमपास म्हणून क्रिकेटला सुरुवात केली काय, आणि त्यानंतर ही या स्पर्धेची संकल्पना सुचली काय, आणि त्यानंतर पहिल्या वर्षी नॉकआउट पद्धतीची झालेली स्पर्धा एक वेगळ्याच उंचीला जाऊन पोहोचली. एक गोष्ट आवर्जून मला या ठिकाणी सांगावी लागेल, या स्पर्धेमुळे बऱ्याचशा क्रिकेटर लोकांना जॉब सुद्धा मिळाले. मग दोन्ही स्पर्धामध्ये सीबी मध्ये देखील, सीबी मध्ये थोडेसे जास्त मिळाले असतील. हा, काही प्रेक्षक समोरच्या बाजूला एक विनंती आहे, प्रेक्षक आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. सनी 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 वहां सबको बोलिए, सब बाउंड्री लाइन के अंदर है बहुत सारे दर्शक. सगळ्यांनी बाहेर या, म्हणजे अडथळा निर्माण होईल असं कोणीच काही करू नका. आपली स्पर्धा आहे, आपल्या सगळ्यांना मिळून ही यशस्वी करायची. चला थोडं पाठी, दादा पाठी या ना, आपण बाउंड्री लाईनवर बसलेला. प्लीज, आपली स्पर्धा आहे, आपण सगळ्यांनी काळजी घेणं इकडे गरजेचं आहे. थोडं साजून या भाऊ. हा, यावेळेला स्ट्रोक जर पाहिला तर चांगला खेळ आहे. 1 धाव तिकडे मिळणार आहे. मिक्स फील्ड थोडीशी पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे होतोय.
बिग हिट, फटका तर खेळलाय, पाहूया फिल्डर दूरवरून येत आहेत, बॉलवर नजर आणि विकेटचं पतन. संदीप यांनी जर हॅट्रिक घेतली तर संघ मालक राम बोडके आणि योगेश जाधव यांच्याकडून 1,000 रुपयाचा पुरस्कार असेल. ऐरोली एक्सप्रेस तसेच प्रत्येक विकेटसाठी देखील 500 रुपयाचा पुरस्कार असेल. हा, पाणी पिणाऱ्यांना सगळ्यांना विनंती असेल, आपली जी बॉटल आहे ती पूर्णपणे संपवा. बाळू किल्लारी, संदीप हॅट्रिकची संधी. हो, बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न जरूर होता बाळू यांचा, परंतु चांगला चेंडू त्या ठिकाणी टाकलाय. चांगली गोलंदाजी. अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता जर पाहिलं तर आहे ती 28. 14 बॉल बाकी आहेत, 28 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे, प्रयत्न करावे लागतील. बाहेर आले, काय फुटवर्क पाहायला मिळते, परंतु तिकडे संदीप गोडके, काय सेलिब्रेशन आहे. आणखीन एक विकेट घेत आहेत. सागर मात्रे यांना पण बॅटिंगसाठी पाहतोय. संदीपने मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या खऱ्या, परंतु 3 विकेट संदीप गोडके यांनी घेतलेल्या आहेत. अखुटप्याचा बॉल होता आणि आणखीन एक बॅटर. वा संदीप वा, मागील 5 बॉलमध्ये 4 विकेट घेण्याचा कारनामा आपल्या सीएचे बंधूने केलाय, त्याच्यामुळे त्याच्यासाठी टाळ्या सगळे सीएचे बांधव वाजवतील.
धावसंख्या 10 आहे आणि अजूनही जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे 28. सुनील येतात गोलंदाजी करण्यासाठी. सुनील येवले हा खेळाडू सुद्धा गेल्या काही स्पर्धांमध्ये खूप चांगला खेळताना पाहायला मिळाला. कामोठे डिंगडॉंग टीम यांच्याकडून संदीप गोडके यांच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. डिंगडॉंग कामोठे. सुनील येवले गोलंदाजीसाठी आलेत. मॅच नाही संपली अजूनही जर पाहिलं तर आता प्रमोद आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद याही परिस्थितीमध्ये मॅच जिंकून देऊ शकतात. प्रमोद यांना खेळावं लागेल. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील प्रमोद या ठिकाणी. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. तसं पाहिलं तर मॅच नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रिवर्स फटका खेळलाय. चांगला स्ट्रोक या ठिकाणी आलाय. खरा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. प्रमोदच्या बॅटमधून निघालेला बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौक. एक रिवर्सचा फटका पहिल्याच बॉलवर प्रमोद यांनी खेळलाय आणि सांगतायत मी माझ्या टीमसाठी खेळणार आहे. मॅच काही सोडणार नाही. याही वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. निघाल्या पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्याचा कॉल दिलाय. पाहूया प्रमोद यांचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र या ठिकाणी विकेट येते. रन शॉर्ट आहे त्यामुळे धाव नाही मिळणार. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. 24 धावांची आवश्यकता. 10 बॉल 24. सगळ्यांच्या नजरा प्रमोद यांच्यावर लागलेल्या आहेत. खास कोंढवा पुणे या ठिकाणावरून समाधानजी दांडेकर यांचं आगमन झालं. या समाधान भाऊ आपलं स्वागत आहे. रोटरी म्हणा किंवा लायन्स क्लबच्या मॅचेस सातत्याने समाधान भाऊ खेळत असतात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय कोंढवा पुणेवरून. त्यांचं मी हार्दिक स्वागत करू. यावेळेला फटका मात्र चांगला येताना पाहायला मिळतोय आणि सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. धाव संख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 4 चौकार येतोय. मॅच ऑन आहे अजूनही. 8 बॉल 20. हे 2 बॉल खूप महत्वाचे असतील. प्रमोद डेरे सगळ्यांच्या नजरा सध्या प्रमोद डेरे यांच्यावर लागलेल्या आहेत. पाहूयात आज किल्ला लढवतात प्रमोद डेरे. सुनील येवले आणखीन एक बिग हिट. प्रमोदच्या बॅटमधून फटका समोर जातोय. फिल्डर त्या ठिकाणी एका हाताने अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते शक्य नाही झालं. सूर्यकांत होते तिकडे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 18 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 18. विजय 7. यस चेक करतो सर तुमचं लक्ष आहे का. ओके
अलर्ट आहेत सगळे. रिवर्सचा प्रयत्न मात्र या ठिकाणी नाही यशस्वी झाला आणि हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला आणि आता 6 चेंडूंचा खेळ मात्र शेवटचा बाकी आहे. 18 धावांची आवश्यकता. किरण कड मॅच संपलेली नाहीये अजूनही. जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये किरण कड आणि जोडीला मैदानाच्या आतमध्ये प्रमोद डेरे आहेत. तोपर्यंत मॅच संपलेली नाहीये. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. पाठीमागे जाईल बॉल. प्रशांत परब यांना आम्ही पाहतोय गोलंदाजीसाठी. डोंबिवली फास्ट बऱ्यापैकी आपल्याकडे असेही नाव म्हणून, अरे डोंबिवलीवाला का, घाटकोपरवाला का, कामोट्यावाला का, असे देखील आपल्याकडे एक वेगळी ओळख आहे आणि ती जपली आपण सगळ्यांनी. हा सगळ्यांना विनंती आहे, जेवण या ठिकाणी सुरू आहे. भोजन करण्याचं कोणी राहिलं असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. आपल्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीचं जेवण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. 5 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 17. प्रमोद डेरे यांच्याकडे एक संधी आहे या क्षणाला हिरो होण्याची. टप्प्याचा बॉल परंतु तो पाठीमागे जातोय. प्रमोद म्हणतात नाही, मॅचला मीच फिनिश करणार. आणि आता 4 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 17 षटकाराची भाषा प्रमोद डेरे यांना बोलावी लागेल. परंतु समोर जर पाहिलं तर प्रशांत यांच्याकडे अनुभव आहे. बिग हिट फटका तर खेळलाय परंतु तो फसलाय. कॅच सुटली आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 15 आहे. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. पप्पू यांचा अनुभव या ठिकाणी पाहिला मी ते. डोंबिवलीचे हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत परब यस 40 ओलांडली आहे. बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत. समोर जर पाहिलं तर जिगरबाज प्रमोद. रिवर्स स्ट्रोक खेळलाय प्रमोद डेरे यांनी. बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. आता काय स्ट्रोक खेळलाय. एक मनसे फटका मारला इकडे प्रमोद यांनी. दोन चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. जय आणि पराजय या दोघांच्याही मध्ये प्रमोद डेरे आहेत. पुन्हा एकदा मात्र फुल टॉसच होता परंतु प्रॉपर कनेक्ट नाही झाला. 1 धाव तिकडे घेतली जाईल आणि थोड्याशा आशा जागृत केल्या होत्या प्रमोद यांनी.
आणि आता एक चेंडू आणि 8, मॅच नाही संपली. क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. असा काही चमत्कार इकडे होईल का तेही आपल्याला पाहावं लागेल. आगमन मात्र या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेचे उद्गाते